ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांबाबत पालिका मुख्यालयात बैठक झाली। आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवरती सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्यांचा 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे। प्रशासनाने हा फरक लवकरच अदा केला जाईल असं स्पष्ट केलंय। तसेच रिक्त पदे भरण्यासह पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवरती पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदोन्नती दिली जाणार आहे। आरोग्य विभागातील ANM ते GNM आणि GNM ते सिस्टर इन्चार्ज अशा पदोन्नती तात्काळ लागू करण्यात येतील। कनिष्ठ ते दुय्यम लेखा परीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेशही लवकरच काढले जाणार आहेत।